माझं नाव नेतलं त्यामुळे नव्हतं. आता मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार. त्याचं नाव आहे जादूचं पुस्तक. आता चला स्टार्ट करूया. एका सुंदर गावात लिया नावाची मुलगी राहत होती. 7 वर्षाची. ती खूप खेळकर आणि स्वप्नाली होती. तिला परींच्या गोष्टी वाचायला आवडायचं आणि स्वप्नही बघायला आवडायची. एका दिवशी लियाच्या आईने तिला परींच्या गोष्टीचे पुस्तक दिले. आई म्हणाली, हे पुस्तक जादूचे आहे. यातील गोष्टी नक्कीच आवडतील. तुला स्वप्नात घेऊन जातील. लिया खूप आनंदी झाली. रात्री जेवल्यानंतर ते पुस्तक वाचायला घेतलं. एक गोष्ट वाचल्यानंतर ती झोपी गेली. लिया झोपल्यानंतर तिने स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नामध्ये लिया जादूच्या जगात पोहोचली होती. तिथे सुंदर फुले होती, रंगीत फुलपाखरे होते, चमचे नाणे ताली होते. तिला तिथे चिमुकली परी भेटली. चिमुकली परी लियाला म्हणाली, लिया, तुझ्या स्वप्नात तुला पाहून मला खूप आनंद झाला. चल आपण जादूच्या जगाची सफर करूया. लियाने परीच्या हातात हात घालून प्रवास सुरू केला. त्या जादूच्या जगात त्याने फुलांच्या बागेत फेरफटका मारला. तिथे फुलं बोलत होती, गाणे गात होते. लियाने त्या फुलांच्या गाण्यांचा आनंद घेतला. लियाने आणि परीने खूप मजा केली. त्या फुलांच्या बरोबर खेळत बसले. लियाला त्या स्वप्नात खूपच मजा आली. तिने परीला धन्यवाद दिले आणि म्हणाली, माझ्या स्वप्नात येऊ, माझा दिवस सुंदर बनवला. परी म्हणाली, तू नेहमी आनंदी राहा. जेव्हा तू स्वप्न पाहते तेव्हा मी तुझ्या स्वप्नात येईल. प्रत्येक स्वप्नात नवीन गोष्ट शिक आणि सर्वांची चांगलं वाग. या जगामध्ये आनंदी राहा आणि इतरांना बल आनंद दे. आता सर उठबला. लिया उठली. लिया उठल्यानंतर स्वप्नातली शिकवण लक्षात राहिली. तिने ठरवले की नेहमी नवीन गोष्ट शिकणार आणि आनंदी राहणार. तिने आपल्या आईला जादूच्या पुस्तकासाठी धन्यवाद दिले. थँक्यू म्हणाली. तुम्हीही असाच नवीन गोष्ट शिकत ना. सर्वांना थँक्यू म्हणा आणि आनंदी राहा. कशी वाटली ही गोष्ट? चांगली वाटली ना? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय बाय.